नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोबीचे पराठे किंवा कोबीच्या दशम्या कशा करायच्या ते बघणार आहोत। बऱ्याचदा जेव्हा आपण स्टफ कोबीचा पराठा करायला घेतो तेव्हा ते स्टफिंग बाहेर येतं, आपले कोबीचे पराठे फाटतात, तसे पाहिजे तसे ते होत नाही। त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे। कुठलाही स्टफिंग न भरता त्याच चवीचे झटपट होणारे आपण आज कोबीचे पराठे किंवा कोबीच्या दशम्या कशा करायच्या ते बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता झटपट याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे पाव किलो कोबी घेतली। ही कोबी मी अशी जाड आकारामध्ये कट करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। यातलं सर्व पाणी निथळून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्ये बिलकुल पाणी राहू द्यायचं नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या स्वच्छ रुमालावरही कोबी धुतल्यानंतर पसरवून घेऊ शकतात, म्हणजे यातलं पाणी सर्व निघून जातं। आता एका चॉपरमध्ये टाकून आपण ही बारीक अशी कट करून घ्यायची आहे। तर मेजरिंग कपांनुसार इथे ही 2 कप इतकी कोबी बारीक चिरून आपली भरलेली आहे। तर मी इथे 2 कप कोबी घेतली आहे बारीक चिरलेली। यामध्ये आपल्याला अर्धा कप चणा डाळीचं पीठ, 2 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावर अशा क्रश करून टाकायच्या, म्हणजे यांचा स्वाद अजूनच वाढतो। त्याचबरोबर हे पराठे आपल्याला पचायलाही हलके होतात। यामध्ये 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा भाजून घेतलेल्या कसुरी मेथीची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। ही अवश्य टाका, यामुळे या पराठ्यांना चव छान येते। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून आणि साधारण अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तसेच आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे हे पराठे छान नरम तयार होतात आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे। आता सुरुवातीला हे सर्व पदार्थ आपल्याला हाताने चांगले मॅश करत मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे। कोबीच्या या पराठ्यांच्या मिश्रणात एखादा तुकडा कोबीचा मोठा असेल तर तो काढून टाकायचा आणि याला चांगलं मॅश करत आता आपण घट्टसर याचा गोळा मळून घेणार आहोत। कोबीमध्येही पाण्याचा अंश असतो, त्यामुळे लगेच मी पाणी टाकलेलं नाही आहे। आधी चांगलं हाताने असं मॅश करत मिक्स करून घेणार आहे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, इथे असा हा गोळा मळला गेला आहे घट्टसर। 1 चमचा तेल टाकून पुन्हा हाताने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि आता फक्त 5 मिनिटांसाठी आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। जास्त वेळ याला रेस्ट करायला ठेवलं तर ही कणिक सैलसर होते, त्यामुळे लगेचच याचे आपल्याला पराठे तयार करायला घ्यायचे आहे। किंवा तुम्हाला जर वेळ असेल हे पराठे तयार करायला तर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवू शकतात, म्हणजे हे पातळ होत नाही किंवा सैलसर होत नाही। आता तुम्हाला किती छोटे मोठे पराठे करायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गोळा तयार करून घेऊ शकतात। आणि आता आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने पीठ लावून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे। पाण्याचं प्रमाण मात्र आपल्याला यामध्ये बेताचं घ्यायचं आहे, नाहीतर हे सैलसर होणार आहे। आता मी इथे मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेतला आहे। तर शक्यतो लोखंडाच्या तव्यावर पराठे करायचे। तर आता दोघंही साईडने मीडियम फ्लेमवर मी हे पराठे शेकून घेणार आहे तेल लावून। असं उलटण्याने याला असं चांगलं दाबून दाबून शेकून घेणार आहोत आपण। तुम्हाला इथे तूप किंवा बटर लावायला आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकतात। तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे 11 पराठे तयार झाले आहे। कमी जास्त पराठे गोळ्यानुसार होऊ शकतात। तुम्ही कितपत मोठा पराठा करता, छोटा करता, त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं। तर अशाच प्रकारे मी सर्व इथे पराठे शेकून घेतलेले आहे। खूप चविष्ट होतात, लहान मुलं तर खूप आवडीने खातात। तर हे दह्याबरोबर किंवा शेजवान सॉसबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतात। तर मी इथे दही आणि लोणच्यासोबत हे सर्व केलेले आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कोबीचे पराठे किंवा कोबीच्या दशम्या करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।